महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नवीन नाशिकच्या पवननगर परिसरातील लकी गिफ्ट स्टोअर मध्ये एका लहान मुलावर दुकानदारानं अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय। यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। यशराज अभिजित पाटील असं या मुलाचं नाव असून तो रायगड चौक परिसरात राहतो। घटनेनुसार यशराज नोटबुक खरेदीसाठी लकी गिफ्ट स्टोअर मध्ये गेला होता। तिथं त्याच्या हातून चुकून एका वस्तूचा हलकासा धक्का लागला। ही किरकोळ चूक दुकानदाराला सहन झाली नाही। दुकानदारानं रागाच्या भरात यशराजला चप्पल व बुटांनी बेदम मारहाण केली। यामध्ये मुलाच्या गालावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या। इतकंच नाही तर त्याला धमकावून डांबून ठेवण्याची धमकीही देण्यात आली। यशराज रडत घरी पोहोचल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला विचारपूस केली। मुलाकडून घडलेला प्रकार समजताच त्यांनी ताबडतोब दुकानाकडे धाव घेतली। मात्र दुकानदारानं वडिलांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला। यानंतर वडिलांनी अंबड पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दाखल केली। पोलिसांनी यशराजला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला। सध्या यशराजवर उपचार सुरू आहेत। मारहाणीत त्याच्या शरीरावर वळ उठले असून तो मानसिक धक्क्यात आहे। या घटनेनं पवननगर परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। मुलावर झालेल्या अमानुष मारहाणीबद्दल दुकानदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते। यशराजच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवत दुकान मालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मुलांवर अशा प्रकारे अत्याचार होणं ही गंभीर बाब असून त्यासाठी कडक कायदेशीर पावलं उचलण्याची गरज आहे, असं देखील त्यांनी नमूद केलंय। सध्या अंबड पोलीस ठाण्यात तपास करत असून लकी गिफ्ट स्टोअरच्या मालकाला चौकशीसाठी बोलवण्यात आलंय। या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।